नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत आणि ते बीडच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. काय प्रतिक्रिया आहे, कारण आज 19 दिवस झालेत, आरोपी मिळत नाही आहेत. खूप वाईट परिस्थिती आहे. नागपूर अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना 19 दिवसानंतर ही मारेकरी सापडलेले नाहीत आणि त्याच्यामागे जो मास्टर माइंड आहे कराड, त्यांचाही अजून पत्ता लागत नाही. ह्याचा अर्थ ह्याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे. आम्ही पाहताना असं पाहतो की एक मराठा सरपंच, एक चांगला सरपंच, कर्तव्यदक्ष सरपंचाची अशा प्रकारे अमानुषपणे हत्या केली जाते. याच्याच निषेधार्थ आज आम्ही बीडमध्ये सगळे एकत्र जमलेलो आहोत. दमाने यांनी आता गंभीर आरोप असा केला की जे 3 आरोपी जे सापडत नाही आहेत या प्रकरणातले, त्यांचा खून झाल्याचा त्यांना फोन आला आहे आणि 3 प्रेतं सापडली आहेत. त्यांची माहिती त्यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल आणि हे विषय जर खरंच तसा असेल तर नक्कीच ह्याच्यामागे कोण कोण आहे हे आपल्याला लगेच हळूहळू कळत जाईल. पण मुख्यमंत्री सभागृहात सांगतात आरोपी पकडले जातील, CID सारखी यंत्रणा आहे, आपण एवढ्या टेक्नॉसॉवी झालेलो आहोत, पोलीस अनेक गोष्टीमध्ये प्रगत आहोत, मात्र एका खेड्यातले आरोपी सापडत नाही. नाही, हा एक बीड जिल्हा हा खरं म्हणजे ना हा फार आश्चर्यजनक जिल्हा आहे जो पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेला आहे. बीडला आम्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मंत्री असे सगळे बघत असताना आज बीडमध्ये इतक्या प्रकारात गुंडगिरीशाही चालू आहे आणि चोरांना पकडण्याचा कारभार चालू आहे. पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे आणि जरी पोलिसांकडनं दिरंगाई झाली तरी आमच्या कार्यकर्त्यांची पण काही जबाबदारी आहे ना, आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून आज आम्ही सगळेजण एकत्र झालो. तुम्ही सहभागी होताय मोर्चा? 100% मी सहभागी आहे. मी त्यासाठीच मुंबईवरून खास त्या मोर्चासाठी आलो आहे. ठीक आहे, थँक्यू. ते नरेंद्र पाटील आणि हे देखील आज बीडच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.